9वा अध्याय 9व्या अध्यायातली तरी झडझोडणी वैला निघ ये भक्तीचे वाटे लाग जिया पावशी विहंगम निजधाम माझी। आता आपल्याला निजधामच कळालं नाही। निज म्हणजे काय? निज वस्तू। बाबाने ती वस्तू दाखविलेली आहे, ती वस्तू आपल्याला मिळालेली आहे। तरी म्हणजे आपल्याला तरी झडझडून वैला निघ म्हणजे किती वेगात? तरी म्हणजे आता आपलं चित्त कुठे? चित्त आणि सत्य चित्त आनंद। आपला आनंद कोणत्या ठिकाणी? आनंद आपल्याला कळालाच नाही। आपला आनंद वर आहे, आतून आनंद पाहिजे। चित्त आपलं कुठे? चित्त चित्ताला लावी मनाच्या मनाला मनीच्या आत सुखा पांडुरंग भेटी देतो। पण आपल्याला चित्त असल्यामुळं आनंद प्रगट होत नाही। त्याच्याकरता आपल्याला काय करायचे? आपल्याला अध्यात्माकडे याते, अध्यात्माकडे। तरी झडझडून वैला निघ ये भक्तीचे वाटे लाग। मग आपल्याला भक्ती करायची कशी करायची? आतून करायची का बाहेरून करायची? आतून भक्ती करायची आहे। हे आपल्याला ज्ञान कोणतं घ्यायचे? हां, हे ज्ञान आपल्याला प्रगट करण्याकरता बाबांना सद्गुरूने सांगितलंय। बिभीषण महाराज सदैव सांगतात का आपल्याला गुरु मिळाला। गुरु कसा असावा? श्रीपद बाबासारखा आणि रामदास बाबासारखे आणि आमचे बिभीषण महाराजासारखे तारणारे। हां, तरी झडझोडणी वैला निघ ये भक्तीचे वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझी। अव्यंग म्हणजे आपल्याला त्या मार्गापर्यंत जायचं ते। तर आपली ती वृत्ती आहे। हां, वृत्ती कशी आहे? चित्त लागलं पाहिजे त्या ठिकाणी नामावर। नाम कोणते? ते अनादिकालापासून आलेलं नाम। ते नाम आपल्याला शंकरापासून आलेले। ते पण ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत आले। ज्ञानेश्वर माऊलीनं आपल्या बाबापर्यंत आणलं। बाबाने आपल्याला सगळ्याला उघड करून दाखवले, उघड करून दाखवले। वर्माला वर्म सापडे ना करू गत काही, कुण्या गुरुला शरण जाऊ दाखविल सोयी। आलो कोठून जाणार कुठे मला माहीत नाही, सद्गुरूला शरण जाता दाखविल सोयी। 184 फेरे फिरोनी आलो नरदेही, सद्गुरूला शरण जाता दाखविल सोयी। या आपल्या सोयी दाखविलेल्या त्या मार्गाने गेलं तर, नाही त्या मार्गाने गेलं तर गटकळ्या खावा लागतात। मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची, पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही। पण ते गुंता काढण्याकरता आपल्याला नाम दिलेलं आहे, त्या नामावर आरूढ पाहिजे। नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी। ते नाम सोपरे रामकृष्ण गोविंद वाचेची सदगते जपे आधी। आम्ही तर सदागता म्हणजे आम्हाला ते नाम कळालंच नाही। आणि काही लोकांना आमच्या मराठवाड्यात गेलो, पण नाम म्हणजे काय? अरे नाम म्हणजे काय? अरे तुम्हाला नाम दिले, आम्हाला नामच माहीत नाही। नाम कोणते? मग आम्ही काय उघड सांगायचे का? हां, इथं ये बस। हां, बसल्यानंतर आम्ही देव कानात फुकू, कानात फुकल्यानंतर पण असं कसं आम्हाला सांगितलंय बाबा रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी का उदार होते का माणसाचा? हां, मग त्या म्हणजे झडझोडणी वैलानी तरी भक्तीचे वाटे लाग। अरे भक्ती तर आम्हाला कळाली नाही तर मग ते नाम कसं कळलं? भक्ती कोणती करतो आम्ही? हां, भक्ती कोणती करतो? हां, एका घरी नवबत आहे, तेथे वाजत आहे, पाहता आकाशाची सोय तेथे एक खोली, त्या घरात मांजर येली 7 घर फिरली। कोणते घर फिरली? मूळाधार चक्रापासून निघती ती मूळाधार चक्रापासून निघालेली ती कुंडलीने आपल्याला जागा करायची। असं चालू झालं बा, आत बाहेर करावं लागते। ती कुंडलीने जागा करण्याकरता काय करायला?
मूळाधार चक्रापासून निघती ती कुंडलिनी. मूळाधार चक्र, विशुद्ध चक्र, अनाथ चक्र, आज्ञा चक्र, मणिपूर चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्र दळ. ती 7 घरं फिरती मांजर. तेव्हा ती मांजर घरात. मग एक घर आहे, 2 घरं आहे भिंगाची. हे 2 घरं आहेत. 2 घरं आहे भिंगाची, तेथे मूर्ती श्रीरंगाची. वाट नाही जायची चौकी बसली. एका घरात मांजर येली 7 घरं फिरली. तोपर्यंत ती मांजर तुमच्या त्या सत्वदारापर्यंत जात नाही. तोपर्यंत तुम्हाला त्याची खडक उघडलेली खिडकी, तोपर्यंत खिडकी उघडत नाही. आणि त्या ठिकाणी व्यंगम मार्गाने आपल्याला जायचे. याने मारिले उडान गेले लंकेच्या शोध्यानं. लंकाच्या आपल्याला सर करायची, पण लंकात आपल्याला सर करता येत नाही, तर मग पुढचं काय मार्ग आहेत? हां, ते मार्ग जर आपल्याला कळाले नाही, मार्ग सद्गुरूच्या मुखातून निघालेले ते शब्द आपल्याला आत बाहेर करायचे. तो प्रबोधाचं चिंतन आहे. तो प्रबोधाचं चिंतन केल्यावर आपल्याला ती मार्ग कळते. मार्ग जया कळे भावभक्ती बळे जगाचे मिळणे दिसती. आपल्याला मेळच कळाला नाही. आणखी मेळ हां त्या नामावर आरोढ नाहीत. नामात घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे बिटी. त्या युक्तीप्रमाणे आम्हाला सद्गुरू मिळाले. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, आमचे बिभीषण महाराज. या महात्म्यानं आम्हाला हे थोडं बोलायला दिलं संधी. आम्ही त्याचे काहीतरी ऋणी आहोत. हां, नाही का? नाही तर आम्हाला मद पाम राशी काय थोडं पण पायीची वाहन पायी बरी. हां, मी काही कीर्तन बी केलं नाही ना प्रवचन केलं नाही. मी एक साधा बसचा ड्रायव्हर आहे बा का. म्हणून ह्या युक्तीप्रमाणे आम्हाला काहीतरी दिलं. हां, मग दान दिल्यामुळं हे आपल्याला मिळालं. पण त्याच्यावर काय माहिती आहे का? उलटी गंगा वाहे पुराकाशी आला. उलटी गंगा वाहे पुराकाशी आला. एकाएकी नावेमध्ये समुद्र बुडाला. एकाच वेळी चंद्र सूर्य होते पूर्वेला. म्हणजे चंद्र आणि सूर्य, चंद्रनाडी आणि सूर्यनाडी. एकाच वेळी चंद्र सूर्य होते पूर्वेला. 2 प्रहराच्या समयी भानू प्रकाशला. ऐक रे गुरुपुत्रा योगी याची उलटी खुन विवेका वाचून कळेना ब्रह्मज्ञान. एक स्त्री 32 पुरुष भोगी रात्र दिवस. हां, मला काय म्हणायचंय, जोपर्यंत उलटी गंगा वाहत नाही, पुराकाशात येत नाही. उलटी गंगा वाहे पुराकाशी आला. एकाएकी नावेमध्ये समुद्र बुडाला. एकाच वेळी चंद्र सूर्य होते पुरीला. 2 प्रगतीच्या समयी भानू प्रकाशला. जोपर्यंत आपल्याला हे प्रगट होत नाही, भानू प्रगटला होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचं चित्ताला लावी मनाच्या मनाला. उन्मनीच्या आता सुका पांडुरंग. जोपर्यंत उन्मनी अवस्था होत नाही, उन्मनी अवस्था घ्यायला पाहिजे. आपल्याला काय करायचं, असं बसायला पाहिजे. त्या नामावर आरूढ राहिल्यानंतर चित्त आपलं त्या ठिकाणी जातो आणि मग ती अवस्था होते. त्या अवस्थेमध्ये आपल्याला सुख मिळते. सुख आहे कुणाकडे? देवाजवळ. सुख देवाजवळ आहे. आपल्या इकडे तिकडे सुख भेटत नाही. सुख आहे देवाजवळ. देव आहे आपल्याजवळ. हां, मग ते कुणाच्या मार्फत मिळते? संताच्या मार्फत, हां, गुरुच्या मार्फत मिळते भाऊ. नाही तर इकडे धुंडाला गेलं तर भेटत नाही. हां, म्हणून आपल्याला ते मार्ग कळायला पाहिजे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते नेती, पण ते चालू जाता पुढे न चुकूनता कुठे काही. म्हणून आपले किती भाग्याचे आहेत. हां, असे सद्गुरू मिळाले आपल्याला. आपण भाग्याचे उजळ. हां, या भाग्याचे उजळ मला सांगा. आज या महाराष्ट्रामध्ये द्वेग चाललेला आहे. द्वेग म्हणजे कितीतरी कीर्तनगार आहेत. या एका महाराजाला विचारलं, महाराज हो मला थोडी शंका आहे. म्हणले काय सांगा बरं. याच्यामध्ये म्हणले एक अभंग आहे. म्हणले याचा कुठला? काकड्याचा अभंग आहे. उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळ. हां, अरे निद्रेची वेळ संपली. बरोबर बरोबर आहे. न सरली निद्रेची वेळ. हां,
साधू संत अवघे झाले ती गोळा, उठा शेज मुगा आता पाहू द्या मुख कमळा. रंग मंडपी माधवारी झाली शेदाटी. कोणता मंडप आहे, कोणता रंग आहे, किती योगानं जायचे, आता किती योगानं जायचे आपल्याला सांगा. रंगमंडपी माधवारी झाली शेदाटी. मन मनानं धाव घेतली त्या ठिकाणी, मन उतावळ झाले. त्या म्हणले आता काय, हां मन उतावळी रूप पाहाव्या. कोणता रूप आहे? आमच्या श्रीपाद बाबांना दाखवलं. मला 70 मध्ये 70ला मी अनुग्रह घेतलेला. त्या टायमाला मला म्हणलं असं कसं व्हायला बा हे. हां म्हणजे बाबा असे तंदुरुस्त होते. नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिकला आम्ही गेलो होतो आर्मीमध्ये असताना. म्हणले हे काय, माझे हातपाय ढिले पडले बुवा. म्हणलं बाबा हे काय असं. हां हो मोठ्या महात्म्याने आपल्याला नाम दिले ना, रामकृष्णाने दिले. म्हणजे इथं काय चाललंय म्हणले उलट्या फुलट्या बुड्या. अरे म्हणले बाबा हे तर म्हणले भारुडामध्ये आहे म्हणले. मी तरी माळ घातल्यावर मग बाबांना हात ठेवल्या बराबर. अरे बाबा म्हणले हे असं आहे का. उलटी गंगावा हे पुराकाशी आला, एकाएकी नावेमध्ये समुद्र बुडाला. एकाच वेळी चंद्र सूर्य होते पूर्वेला, 2 प्रहराच्या समय भानू प्रकाशला. अरे बापरे म्हणले ही गट काय का म्हणले, खरी गोष्ट आहे म्हणले. मग तवा मग बाबाची पाय धरी. बाबा म्हणलं भाऊ म्हणले ह्या नामावर जर राहील. मी म्हणलं मी मिलिटरीचा माणूस आहे बाबा, आता काय करायचं. मिलिटरीमध्ये तर मला काय घेता येत नाही. हां म्हणजे काही हरकत नाही, फक्त त्याच्यावर चित्त ठेवायचं. बसले तर म्हणले मग. म्हणलं बाबा काही खरं नाही बाबा. म्हणलं ही अशी अवस्था झाल्या. म्हणलं हे काय झालं बाबा. म्हणलं असं उलटं सुलटं व्हायले. मला लागलं उलटं फिरायला गरगरा. आणि मग आम्हाला त्या ठिकाणी मार्ग कळाला. मार्ग जया कळे. मार्ग कळाल्यावर आम्हाला वाटलं खरंच आहे. सत्य तू विठला हीच माझी सत्य. सत्यच सत्य चित्त आणि आनंद. आनंदाची डोही आनंद भरीनं. मग आम्हाला आनंद मिळाल्याबरोबर आम्ही म्हणलं आता खरं आहे. हां त्या ठिकाणी म्हणलं देवा आम्हाला मिळालं काहीतरी होतं, पुण्य होतं म्हणून हे भेटलं. नाही तर पुण्याचा होता ठेवा म्हणून या भावा सापडला. नाही तर आमचं काही खरं नव्हतं. सद्गुरू मिळाले. हां बाबा ते रामदास बाबासारखे महात्मे आम्हाला काहीतरी पूर्वपुरुष होतं पुण्य म्हणून मिळालं. नाही तर आम्हाला हे काय, आम्ही तर भजनच म्हणत राहत होतो सदावी. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखमाईच्या पती सोयरिया. अरे गोड तुझे रूप गोड तुझे. आणि कोणतं नाम. हां नामच कळालं नाही. मग फक्त राम नाम राम राम. अरे राम कुठं राम. राम कुणाचा, दशरथाचा. श्रीकृष्ण कुणाचा, वसुदेवाचा. हां अरे मी म्हणलं हे काय. दशरथाचा राम आहे, वसुदेवाचा कृष्ण आहे. आणि हरी कुणाचा आहे. हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं तेने माया जाळ. तुटतील अनेक नकळा पडू गबाळाचे भरी. ते आहे थोरी नागवण. हां ही मायेनं आपल्यावर पडदा टाकलेला. मायामध्ये घुसले की संपला. हां मायेला बांधायला पाहिजे. माया विघ्न भरमला खरे. हे तो म्हणता मी माझे नाही घरे. हे तो संपत्तीचे वारे साचोकारी जाईल. आयुष्य चालले, आयुष्य जात आहे पा. काळ जपतसे महा ध्यानिरा श्रीहरीच्या. संत चरणी भाव धरा क्षणोक्षणी नामस्मरा. मुक्ती सायुजतावरा हेची करा बापानो. आम्ही काय करायलो. हां मुक्तीची गवांती मिळविली माझी वैष्णवाची. हां पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.